नमस्कार नमस्कार. बरं तो पाठ केलेला उखाणा इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून, चंद्राश्रावांचं नाव घेते मंचेकरांची सून. अरे वा. तुमचं काय चंद्रहास की चंद्रास? चंद्रास. काय हसत असतात ना. मग ओळख करून द्या सगळ्यांची. हे सासरे नमस्कार. या सासूबाई नमस्कार. ही माझी मुलगी नमस्कार. ही माझी आई नमस्कार. मामी नमस्कार. ही माझी 2 नंबरची मावशी नमस्कार. ती ननन नमस्कार. त्या शेजारी नमस्कार. या मावशी नमस्कार. या ननन नमस्कार. ते नंदावा नमस्कार. हे जाऊबाई बर नमस्कार. ते दीर नमस्कार. ही आमची सानिका पुतणी. हो हो. तो पुतण्या साहिल. बर. ते शेजारी नमस्कार. मामी ही बहीण आहे. नमस्कार. वहिनी आहे ही बहीण आहे. अरे ते वा. शेजारी ते नमस्कार. भाऊ आहेत माझे मागे 3 जण. नमस्कार. नमस्कार. अरे ते वा. भाऊजी माझे नमस्कार. आणि बाकी सगळे मित्र. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण दादरमध्ये. दादरला कुठे? दादरला सिद्धिविनायक मंदिराच्या पाठीमागे. लहानपणापासून चेहरा असा हसराच आहे ना यांचा? लहानपणाचं नाही माहिती. तुम्हाला नाही माहिती? पण तुमचा हसराच असेल हो, ना. हो, हो. हा. आणि अजूनही हसू कायम आहे असंच, हो की नाही? हे कधीपासून तुम्हाला माहिती आहे? ती मला आता झाली 9 वर्ष. 9 वर्ष हसतायत ते हसतायत. पण कसं गेलं बालपण तुमचं? छान. घरी कोण कोण होतं? मम्मी पप्पा भाऊ. तुम्ही काय करता? मी रेल्वेमध्ये आहे, वेस्टर्न रेल्वेमध्ये जॉब. तुम्हाला भोंगा बिंगा आवडतो रेल्वेचा? आमच्या इथे सायरन नसतो. मग काय असतं? सायरन तो वर्कशॉपला असतो. आमच्या इथे टायमावरती चालतं फक्त. नाही नाही, पण ट्रेनचा आजच्या ट्रेनचा भोंगा. हो हो. त्याला काय म्हणतात? हॉर्न. हॉर्न ट्रेन. हॉर्न. ट्रेनचा हॉर्न तो कसा वाजतो? तो 24 तास ऐकतो तोच असतो, कानात गुंजतच असतो. सतत गुंजत हो 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 असतो. हो. तसे आवाज घरात येत नाहीत ना? नाही नाही तशी नाही येत. तुम्ही का हसलात? मी साधा प्रश्न, रेल्वे वर्कशॉप आहे म्हणून मी प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं आणि तुमच्या हसण्याचं काही नव्हतं, पण का हसलात? असंच मला वाटलं हसावं वाटलं. मला सांगा, शाळेत कसा होता तुम्ही? शांत होता? नाही, थोडीफार मस्ती थोडीफार शांत. कशा पद्धती? ऍक्च्युली मी 7वीला होतो, म्हणजे आमचा ग्रुप होता. तर आम्ही काय करायचो, म्हणजे आमच्या जे होते 5वीला 6वीला त्यांच्या ह्याच्यावर असं रुमाल बिमाल टाकायचो, त्यांना फटके वगैरे मारून परत क्लासमध्ये येऊन बसायचो. तर एकदा आमचा रुमाल नीट नाही बसला, तर त्या मुलाने सगळं बघितलं कोण कोण होतं. त्याने क्लासमध्ये येऊन क्लास टीचरला सांगितलं. मग क्लास टीचर काय नाही बोलल्या, तर पुढच्या वेळी रुमाल नीट टाकत जा. त्यांना माहिती होतं आम्ही करायचो. तुम्ही असं काय केलंय का पराक्रम? नाही नाही असं तर मग काय केलं काय शाळेत? मी क्रिकेटर आहे. अच्छा. हां, मग त्या शांत स्वभावच होता लहानपणापासून. तुम्ही खेळता? हो मी क्रिकेट अजूनही खेळता? हो, मी अजित अगरकरचा बॅच आहे. हो का? अच्छा, मग आता क्रिकेट सुरू आहे हो तुमचं? अजून सुरू आहे. रेल्वेसाठी खेळतो मी. रेल्वेसाठी खेळता. किती छान, हो की नाही? मग विकेट कधी गेली? झाली 9 वर्ष झाली, 2008 मध्ये. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ.
सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.